भेटण्यासाठी द्वारकेला निघाले। मजल दर मजल करत शरीर क्रूश झालेला आहे आणि मनामध्ये भगवंताचा आर्त भाव आहे, भगवंताच्या मिलनाची आस आहे। सज्जन हो, मजल दर मजल करत द्वारकेमध्ये पोहोचतात आणि ज्याला त्याला विचारतात, सज्जनो का हो हीच द्वारका आहे काय? हिलाच द्वारका म्हणतात काय? हीच द्वारकापुरी आहे का? हो बाबा, हीच द्वारकापुरी आहे। सांगा मग माझा मित्र कोण? तुमचा मित्र बाबा? हो कृष्ण माझा मित्र। त्याचं घर कुठं आहे? ओ बाबा जेवले ना काय तुम्ही? मित्र म्हणू नका आणि घर म्हणू नका, महल म्हणा, त्याचा महल, राजा आहे तो या द्वारकेचा। बर बाबा सांगा कुठं आहे? आणि बाबा सरळ जा, तिथं 2 चोपदार आहेत, त्यांना विचारा। सुदामजी येतात सज्जनो, त्या चोपदाराला विनंती करतात, सुदामधाम त्या द्वारपालांना माझ्या देवाला मला भेटण्यासाठी जाऊ द्या रे, माझ्या मित्राला मला भेटण्यासाठी जाऊ द्या रे। अरे किती लांबून आलो रे, कमीत कमी माझ्या शरीरावर तरी तरस खा बाबा। ते जमणार नाही, दररोज द्वारकाधीश संध्याकाळी 6 वाजता फिरायला येतात, त्यावेळेस भेटून अरे तोपर्यंत माझा प्राण जाते की राहते सांगता येत नाही।
आणि मी मरून जाईल. आज 8 दिवस झाले पाण्याचा घोट आणि अन्नाचा कण खाल्ला नाही. हे शब्द त्या द्वारपालांनी ऐकले. त्यात मधला एक द्वारपाल जातो आहे, द्वारिकाधीश की जय हो, द्वारिकाधीश की जय हो. द्वारिकाधीश विचारतात, भगवंत विचारतात, बोला काय. त्यावेळेस सज्जन हो, तो द्वारपाल सांगतो आहे, भगवंत कोणीतरी आपल्या दारामध्ये आपल्याला मिळण्यासाठी भेटण्यासाठी आलेला आहे. अरे दररोजच येत असते, कोण आहे सांग. कोणीतरी सुदामा म्हणतो आहे. हे शब्द भगवंताच्या कानावर पडतात आणि भगवंत सज्जन पळत पळत जातात. सुनते ही दौड़े चले आए हम लगाया आसनावर भगवान परमात्मा सुदामजीला बसवतात. बराबर मी अपने सुदामा बिठाए. आणि स्वतः भगवान परमात्म्याने सुदामजीची जी हालत आहे, खरोखर याच्या परिस्थितीला कारण मी आहे माझ्यासाठी, आणि स्वतःवर दुःख ओढून घेतलं आणि रडायला लागला परमेश्वर. जो जगाला रडवतो सज्जन होतो परमेश्वर रडायला लागला. आणि आज परमेश्वर सुदामजीचे पाय जवळ घेतो आहे आणि स्वतःच्या नयन अश्रूंनी भगवान परमात्मा सुदामजीचे पाय धुतो आहे. द्वारिकाधीश सुदामजीची ही अवस्था बघून, ही परिस्थिती बघून स्वतः रडायला लागले. रुक्मिणी पाणी आण, पाणी टाक. रुक्मिणी मी आज पाय धुतो आहे माझ्या भक्ताचे. भगवंत आणि भक्ताचं मिलन म्हणतात सज्जन हो याला. स्वतः रुक्मिणी पाणी टाकते आहे, स्वतः पांडुरंग परमात्मा भगवान द्वारिकाधीश पाय धुतात. सुदामजीचा आंघोळ करतात सज्जनो. सुदामजीला सुंदर सुंदर वस्त्र घालायला देतात. सुदामजी सज्जनो मनामध्ये हर्ष होतो आहे आणि स्वतः म्हणतात, देवा नको रे बाबा, अरे एवढा मोठा अधिकार माझा नाही, भक्ताचा एवढा मोठा अधिकार नाही. स्वतःचा टोप घालण्यासाठी सुदामजीला देतात सज्जनो. आरतीचं ताट घेतात आणि सुदामजीला गंध लावतात भगवान परमात्मा. त्याच्या कपाळावर श्रीचा क्षय आहे लिहिलेलं. श्री क्षय म्हणजे लक्ष्मीचा क्षय झाला.
भगवान परमात्मा त्या श्रीक्षयीचं उलट करतात सज्जनो. टिक्का लावतात सज्जनो, आणि टिक्का लावताच भगवान परमात्मा यक्षासारखी संपत्ती देतात. म्हणून माणसाने आपल्याला जर संपत्ती कमी पडावी असं वाटत असेल तर दररोज टिक्का लावावा. हळद आणि कुंकाचा टिक्का मिक्स करून लावावा, त्याच्यात थोडं केसर टाकावं आणि घराच्या बाहेर पडावं. धनाची कमतरता पडणार नाही सज्जनो आपल्याला. आणि आज भगवान परमात्मा टिक्का लावतात, ऐश्वर्य देतात, लक्ष्मी देतात, धन देतात. कोणाला? सुदामजीला. रुक्मिणी माता सुदामजीचा आशीर्वाद घेते आहे. एक एक पत्नी येते आहे भगवान परमात्म्याची. त्याच्यातच पाय ठेवले होते का? सुचून नाही राहिलं देवाले. रुक्मिणी माता सज्जन हो सुदामजीचे आशीर्वाद घेते आहे. कालिंदी येते आहे, ती आशीर्वाद घेते. सत्यभामा येते, सत्या येते, भद्रा येते, लक्ष्मणा येते. अनेक अनेक येतात, आशीर्वाद घेतात. कन्हैया, कृष्णा, या बाहेरच्या यात वाटते काही नाही. भगवान परमात्मा म्हणतात त्याच्यात बाहेरचं कोणीच नाही. या 8 होत्या माझ्या मुख्य, आणि आता अजून 16,100 आहे. बापरे, म्हणे माझे हात तुटून जातील. सुदामा म्हणायला लागले, कन्हैया माझे हात तुटून जाते. मग असं कर म्हणे, काळी खाली ठेव. काळीनं सुचत नाही म्हणे, काळी खाली ठेव, मी घेतो म्हणे तू काळी. दोन्ही हात वर कर म्हणे, आशीर्वाद दे. सौभाग्यवती भव. सज्जनो, एका भक्ताचा आणि मित्राचं मिलन आहे. मित्र मित्रापाशी बसतो आहे. मेरी जिंदगी सुधारी मुझको गले लगाए, बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. ऐश्वर्य बहाल केलं, याला म्हणत असतात मेरी जिंदगी सवारी. दोघही मित्र मित्रासोबत गोष्टी करायला लागले. सुदामजीला म्हणतात, का सुदामजी, सुदामा तू माझं सर्व बघितलं, ऐश्वर्य बघितलं, माझ्या पत्नी बघितली, तुझं काही सांगितलंच नाही का? एकटाच आहेस, एकटाच फिरतो झाकी करायला, की काही आहे की नाही आहे? त्यावेळेस सुदामजी म्हणतात, एकटा कसा काय गड्या? आहे ना सुशीला घरी. सुशीला घरी आहे, होऊ शकते भागवतातही आली असते. मग माझ्या वहिनीने माझ्यासाठी काही दिलं नाही का खाण्यासाठी? सुदामजींनी सज्जनो हे ऐश्वर्य बघितलं. सुदामजी म्हणतात, खव्याची जिलबी खाल्ली आपण. खरंच आता आपले ते पोहे आणि काय ते तांदूळ कच्चे तांदूळ आणलेले आहेत भगवान परमात्म्यासाठी. तर पोहे म्हटलेलं आहे, भागवतात तांदूळ आहेत. सज्जन हो, भगवंताच्या लक्षात आलं की याने काहीतरी आणलं, म्हणून भगवंत स्वतःच्या हाताने ती जी पुचरंडी आहे ती घेतात, सोडतात सज्जन हो, आणि स्वतः सज्जन हो ते पोहे खायला लागतात भगवान परमात्म्याचे. पोहे सुदाम देवाची, ठके मारी कोरडेची, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे,
मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला, सोन्याचा गाव दान दिला सज्जनो सुदामजीला. अनेक दिवस सुदामजी राहतात आणि शेवटी सज्जनो सुदामजी सांगतात, रुक्मिणी माता सुद्धा सज्जन हो प्रसाद मागून घेते आहे, देवा आता आम्हालाही द्या, घ्या तो प्रसाद रुक्मिणी माता तुम्ही. अनेक दिवस सुदामजी राहतात सज्जन हो द्वारकेमध्ये आणि शेवटी देवाचा निरोप घेतात. 4 वाजता देवाचा निरोप घेतात. जातो बाहेरी जा